झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांची दावेदारीही मजबूत आहे। भारताच्या तब्बल 23 महिला ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या शर्यतीत आहेत। महिला बॅडमिंटन प्लेयर्स मेडलच्या शर्यतीत आहेत। सायना, ज्वाला आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय प्लेयर्सही खेळाबरोबर ग्लॅमरचा जलवा दाखवण्यास सज्ज झाल्या आहेत। बॅडमिंटन विश्वातल्या या 3 अप्सरा आणि ऑलिम्पिक मेडल्सच्या प्रबळ दावेदार आहेत। भारताच्या या फुलरणीनं 22व्या वर्षीच बॅडमिंटनमध्ये मोठी झेप घेतली आहे। बॅडमिंटन विश्वात स्वतःची वेगळी ओळख तिनं निर्माण केली आहे। I'm happy that I am there and I really want to do well in Olympics and I just want to take care of myself. वर्ल्ड नंबर 5 सायना नेहवाल ऑलिम्पिक मेडलची दावेदार आहे। सायना जबरदस्त फॉर्मात आहे। सायनानं या वर्षात आतापर्यंत 3 सुपर सिरीज आपल्या नावावर केल्या आहेत। स्विस ओपन, इंडोनेशियन ओपन आणि थायलंड ओपन या सुपर सिरीजचं विजेतेपद सायनानं पटकावलं। तर यापूर्वीही 3 मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा तिनं फडकावलाय। दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल, 5 सुपर सिरीजचं विजेतेपद, 4 ग्रांप्री अजिंक्यपद आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप सायनानं जिंकली आहे। मेडलच्या शर्यतीत अजून एक नाव आहे, ज्वाला गुट्टा, भारतीय बॅडमिंटनमध्ये सर्वात यशस्वी डबल्स प्लेयर आणि बॅडमिंटनमधील ग्लॅमर। बॅडमिंटन कोर्टवर आपल्या जबरदस्त पॉवर गेमच्या जोरावर वर्चस्व गाजवणारी ज्वाला मैदानाबाहेर आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे। ज्वालाला अनेक तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या, मात्र ज्वालाला ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल मिळवण्याचं स्वप्न साकार करायचंय। डबल्समध्ये तिच्या कामगिरीचा जलवा दिसलाय। कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं अश्विनी पोनप्पासह गोल्ड मेडल पटकावलंय, तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अश्विनीसह ब्रॉन्झ मेडल मिळवण्याची किमया तिनं साधली आहे। अश्विनी पोनप्पाकडूनही भारतीयांना अपेक्षा आहे। केवळ आपल्या खेळामुळेच नव्हे तर ग्लॅमरस लुकनं तिनं कोट्यवधी चाहत्यांना घायाळ केलंय। आता भारतीय बॅडमिंटनच्या या अप्सरा लंडनमध्ये आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाल्यात। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।